विचार करा, तुम्ही वाळवंटात खजिना शोधायला जाता आणि तिथे 3000 वर्षांपासून कैद असलेली एक जिवंत ममी तुमची वाट पाहत असेल तर. काही खजिना शोधक चुकून एक प्राचीन शवपेटी उघडतात, ज्यात हजारो वर्षांपासून एक धोकादायक ममी कैद होती. ती जागी होताच तिच्यातील प्रत्येक दुष्ट आणि वाईट आत्मा जागा होतो आणि मृत्यूचा खेळ सुरू होतो, जिथे प्रत्येक पावलावर धोका असतो आणि सुटकेचा कोणताही मार्ग नसतो. आता प्रश्न फक्त एवढाच आहे, हे लोक जिवंत सुटू शकतील का? ही कथा सुमारे 3000 वर्षांपूर्वी फारोच्या काळात सुरू होते. हा तो काळ होता जेव्हा फारोची अनुसुना नावाची एक सुंदर राणी होती. ती इतकी सुंदर होती की स्वतः फारोशिवाय इतर कोणीही तिला स्पर्श केल्यास मृत्यूदंडाची शिक्षा होती. पण राजवाड्यातील पुजारी इम्होतेप याचे तिच्याशी आधीच प्रेमसंबंध होते, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. एके दिवशी जेव्हा ते दोघे एका गुप्त खोलीत एकत्र होते, तेव्हा फारो अचानक परत आला. तो आत शिरताच इम्होतेप लगेच लपला. पण अनुसुनाच्या शरीरावरील विद्रूप खुणा पाहून त्याला सर्व काही समजले. परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचे पाहून इम्होतेप अचानक प्रकट झाला आणि त्याने राजाची तलवार उपसली. फारो काही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच अनुसुनाने त्याला भोसकून ठार मारले. तिच्या किंकाळ्या राजवाड्यात घुमत असतानाच सैनिक तिथे पोहोचले. धोका ओळखून इम्होतेपच्या माणसांनी त्याला ताबडतोब तिथून पळवले. आपले वाचणे अशक्य आहे हे अनुसुनाला माहीत होते, म्हणून तिने स्वतःच खंजीर घेतला आणि आत्महत्या केली. रात्र झाल्यावर इम्होतेप अनुसुनाचा मृतदेह घेऊन राजवाड्यातून निसटला. तिला पुन्हा जिवंत करण्याच्या उत्सुकतेने तो तिला थेट वाळवंटाच्या मध्यभागी वसलेल्या हमनाप्त्रा येथे घेऊन गेला. हे ते ठिकाण होते जिथे अगणित खजिने आणि रहस्यमय काळ्या शक्ती लपल्या होत्या. तिथून इम्होतेपने काळ्या जादूचे एक पुस्तक मिळवले. त्याने पुस्तकात लिहिलेले जादुई मंत्र म्हणायला सुरुवात करताच एक काळी आत्मा अचानक पाण्यातून बाहेर आली आणि मृतदेहाच्या दिशेने जाऊ लागली. पण विधी पूर्ण होणारच होता. तेवढ्यात फारोचे सैनिक अचानक तिथे आले आणि त्यांनी सर्व काही नष्ट केले, ज्यामुळे ती अपूर्ण राहिलेली आत्मा भीतीने पाण्यात परत गेली. दरम्यान सर्व पुजाऱ्यांना पकडण्यात आले आणि त्यांना एका भयंकर शिक्षेची शिक्षा सुनावण्यात आली. पण इम्होतेपला मिळालेली शिक्षा त्याहूनही भयंकर होती. सर्वात आधी तो जिवंत असतानाच त्याच्या शरीराचे ममीकरण करण्यात आले. मग त्याच्यावर असंख्य जिवंत कीटक सोडण्यात आले. या कीटकांनी हळूहळू त्याचे मांस कुरतडले. तो वेदनेने विव्हळत होता, पण त्याचा मृत्यू झाला नाही. सर्वांना वाटले की हा त्याचा शेवट आहे. पण ही त्याची खरी सुरुवात होती. सैनिकांनी जराही वेळ न घालवता इम्होतेपला त्याच अवस्थेत एका शवपेटीत दफन केले. वेळ हळूहळू सरत होता आणि लवकरच 1923 हे वर्ष आले. खजिन्याच्या शोधात असलेल्यांसाठी हमनाप्त्रा एक दुःस्वप्न बनले होते. लोभाने प्रेरित होऊन हजारो आणि लाखो लोक तिथे जमा झाले. पण एकदा आत गेल्यावर लोकांना तिथे कायमचे अडकवून ठेवणाऱ्या दुष्ट शक्तींमुळे कोणीही जिवंत परत येत नसे. तरीही काहीजण या धोक्याला घाबरत नव्हते. त्यापैकी एक होते एव्हलिन आणि तिचा भाऊ जोनाथन. जोनाथनला काळ्या पुस्तकाचे कुलूप उघडण्याची किल्ली कशीतरी सापडली होती आणि त्यात एक रहस्यमय नकाशा लपलेला होता, जो थेट हमनाप्त्राकडे जाण्याचा मार्ग दाखवत होता. त्यांनी तो नकाशा ताबडतोब संग्रहालयाच्या प्रमुखाकडे नेला. तथापि, एका छोट्या चुकीमुळे नकाशाचा मोठा भाग नष्ट झाला. अडचण अशी होती की नकाशाचा जो विशिष्ट भाग जळाला होता, तोच हमनाप्त्राचे खरे स्थान उघड करत होता. पण असे असूनही ते थांबले नाहीत आणि थेट कैरोमधील तुरुंगात गेले. तिथे त्यांना ओकॉनेल सापडला, कारण त्याला तो नकाशा मिळाला होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला संपूर्ण मार्ग माहीत होता. म्हणून खजिना समान वाटून घेण्याच्या अटीवर ओकॉनेल हमनाप्त्राला जायला तयार झाला आणि त्याच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. त्यानंतर ते खजिन्याच्या शोधात जहाजाने हमनाप्त्राकडे निघाले. तथापि, त्याच जहाजावर एक अमेरिकन पथकही होते, ज्यांचे ध्येय देखील हमनाप्त्राच्या खजिन्यापर्यंत पोहोचणे हेच होते. त्या पथकाचे नेतृत्व बेनी करत होता, जो एकेकाळी ओकॉनेलचा साथीदार. ओकॉनेल दिसताच त्याने खजिन्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्याचे वचन देऊन त्यांना आव्हान दिले. अचानक जहाजाच्या डेकवर रहस्यमय पावलांचे ठसे दिसू लागले, जणू कोणीतरी समुद्रातून जहाजावर आले होते. दरम्यान केबिनमध्ये एव्हलिन आपले केस सावरत होती आणि काहीतरी उचलण्यासाठी ती खाली वाकली असता
काळ्या कपड्यांतील एका माणसाने अचानक तिचा गळा दाबला. टेबलावरचा नकाशा पाहताच ओकॉनेल अचानक तिथे हजर झाला. क्षणाचाही विचार न करता त्याने त्या माणसावर गोळीबार सुरू केला. त्याच वेळी एव्हलिनने लगेचच मेणबत्तीने त्याच्या डोळ्यांवर प्रहार केला आणि त्यानंतर झालेल्या गोंधळात ते दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. संपूर्ण जहाज आगीच्या ज्वाळांनी वेढले गेले होते आणि सर्वत्र किंकाळ्यांचा कल्लोळ माजला होता. प्रत्येकजण आपले प्राण वाचवण्यासाठी धडपडत होता आणि परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली होती. अखेरीस सर्वांना जहाजातून उडी मारण्यास भाग पडले. वारंवार होणारे हल्ले आणि जीवघेणा पाठलाग यानंतर ओकॉनेल आणि त्याची टीम हमनाप्राच्या बाहेरील भागात पोहोचली. साधारण त्याच वेळी बेनीची टीम सुद्धा तिथे पोहोचली होती. सूर्य उगवताच वाळवंटात ते रहस्यमय शहर हळूहळू दिसू लागले, जे एखाद्या झपाटलेल्या किल्ल्यासारखे दिसत होते. ते दिसताच सर्वजण त्या दिशेने धावले. उंटावर स्वार झालेली एव्हलिन त्या शापित शहरात पोहोचणारी पहिली व्यक्ती होती. आत शिरल्यावर तिने नकाशाच्या सहाय्याने ममी पुरलेल्या जागेचा मार्ग पटकन शोधून काढला. तिने जमिनीवरील आरशांचा वापर करून सूर्यप्रकाश अंधारात परावर्तित केला, ज्यामुळे एक गुप्त मार्ग उघड झाला. पण जसे ते पुढे जाऊ लागले, तसे त्यांच्या आजूबाजूला अचानक विचित्र आणि भयानक आवाज घुमू लागले. या आवाजांनी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला घाबरवले. या गोंधळात ओकॉनेल आणि जोनाथन टीमसोबत पुढे जात राहिले. पण जसे ते मागे वळले, तशी अमेरिकन टीम अचानक त्यांनी ओकॉनेलला निघून जायला सांगितले, पण ओकॉनेलने स्पष्टपणे नकार दिला. या तणावाच्या वातावरणात एव्हलिनला अचानक जमिनीवर एक लहान भेग दिसली. तिच्या लगेच लक्षात आले की खजिना कुठेतरी खाली लपलेला असू शकतो. असा विचार करून सर्वजण खाली जाऊन लपवलेले भाग शोधू लागले. दरम्यान ओकॉनेलही त्यांच्यासोबत आला. खजिन्याच्या मोहाने तुरुंग तो एकटाच एका बोगद्यात शिरला आणि पुढे जात एका भिंतीजवळ पोहोचला. भिंतीवरचे निळे हिरे पाहून आपण श्रीमंत झालो असे त्याला वाटले. त्याने लगेच चाकूने ते काढायला सुरुवात केली. पण त्या कल्पना नव्हती की खाली पडलेला हिरा म्हणजे प्रत्यक्षात एक कीटक स्कारॅब होता, जो तो कीटक आत शिरताच त्या माणसाला त्याच्या पायात तीव्र वेदना जाणवल्या आणि तो घाबरून आपले कपडे फाडू लागला. मग त्याने पाहिले की तो कीटक निर्भयपणे त्याच्या शरीरात सरपटत होता. काही क्षणातच तो कीटक त्याच्या पोटातून थेट डोक्यात गेला, ज्यामुळे तो एका खडकावर आदळला आणि जागीच मरण पावला. दरम्यान अमेरिकन टीमलाही खडकाखाली एक शवपेटी लपलेली दिसली. पण आत काय असेल या भीतीने त्यांनी स्थानिक कामगारांना पुढे पाठवण्याचा निर्णय घेतला. कामगार शवपेटी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असताना एक धोकादायक ॲसिडचा सापळा अचानक सक्रिय झाला आणि तिथे असलेले कामगार वितळून मरण पावले. दरम्यान ओकॉनेल खाली बसलेला असताना जोनाथनने जवळच पडलेली एक काठी उचलली आणि गोल्फ खेळायला सुरुवात केली. पण एकाच फटक्यात तो सापळा सक्रिय झाला आणि दगडाची शवपेटी अचानक जमिनीवर कोसळली. शवपेटी पाहताच एव्हलिनला सर्व काही समजले. तिने समजावून सांगितले की जेव्हा कोणीतरी भयंकर गुन्हा केलेला असतो, तेव्हाच अशा शवपेट्या अशा गुप्त ठिकाणी पुरल्या जातात. एव्हलिन शवपेटीच्या रचनेचे काळजीपूर्वक निरीक्षण करत असताना तिला त्या रहस्यमयी काळ्या पेटीची आठवण झाली आणि तिच्या लक्षात आले की ती उघडण्याची खरी किल्ली तीच होती. तिने ती किल्ली कुलुपात घातली आणि हळूच फिरवताच शवपेटी अचानक उघडली. आतील ममीकडे पाहून तिच्या लक्षात आले की ती 3000 वर्षांहून अधिक जुनी होती. पण तिचे शरीर अजूनही पूर्णपणे शाबूत होते. जणू काही तिचा नुकताच मृत्यू झाला होता. मग ओकॉनेलच्या लक्षात आले की शवपेटीच्या झाकणावर आतून खोल ओरखडे आले होते, ज्यावरून असे सूचित होत होते की त्या माणसाला जिवंत पुरण्यात आले होते. दरम्यान अमेरिकन टीमला एका गुप्त खोलीत एक रहस्यमय पेटी सापडली. जेव्हा त्यांच्यासोबत आलेल्या एका विद्वानाने त्यावर लिहिलेली प्राचीन भाषा उलगडायला सुरुवात केली, तेव्हा त्याला कळले की जो कोणी ती पोथी बाहेर काढून पहिला मंत्र म्हणेल, तो 3000 वर्षापासून शवपेटीत झोपलेल्या ममीला जागे करेल आणि सर्वांवर मृत्यू ओढवेल. हे ऐकून घाबरलेला बेनी ओरडला, "शाप अब सच होने वाला है," आणि लगेच तिथून पळून गेला. जेव्हा उरलेल्या 4 माणसांनी पेटी उघडली, तेव्हा त्यांना दाट धुरामध्ये काळ्या जादूचे तेच प्राचीन पुस्तक दिसले. त्याच वेळी एका माणसाने पेटीला लाथ मारली आणि आत लपवले रहस्यमय कलश बाहेर काढले. हे पाहून
सर्वांचे डोळे चमकले आणि त्यांना विश्वास बसला की हाच खरा खजिना आहे. म्हणून कोणताही विचार न करता त्यांनी प्रत्येकाने एक एक कलश आपल्या ताब्यात घेतला. रात्री एव्हलिन तिथून जात असताना तिने त्याच अमेरिकन विद्वानाला ते पुस्तक उघडण्याचा प्रयत्न करताना पाहिले. यावरून तिला एक कल्पना सुचली. जेव्हा छावणीतील बाकीचे लोक झोपले होते, तेव्हा एव्हलिन गुपचूप आत शिरली आणि तिने ते पुस्तक चोरले. तिने चावीने ते उघडले आणि नकळतपणे शवपेटीत झोपलेल्या ममीला जागे करण्यासाठी पहिली ओळ वाचली. ती शतकांपासून झोपलेली आहे. जो कोणी हे ऐकेल त्याने तिला जागे करावे. मंत्र वाचताच सर्वांचे लक्ष ममीच्या किंकाळीकडे वेधले गेले. अचानक सोसाट्याच्या वाऱ्याच्या आवाजाने शांत आकाश भेदले. त्याच क्षणी टोळधाडीचा एक प्रचंड थवा संपूर्ण छावणीवर कोसळला. हे पाहून प्रत्येकजण जीव वाचवण्यासाठी पळू लागला आणि जो कोणी हळू चालला तो टोळधाडीने मारला गेला. प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी वेड्यासारखा धावत होता. या चेंगराचेंगरीत चष्मा घातलेला एक अमेरिकन माणूस खाली पडला आणि त्याचा चष्मा हरवला. काहीही विचार न करता बेनीने त्याचा चष्मा पायाने चिरडला आणि पुढे धावला. तो माणूस उठून उभा राहताच एक काळी सावली अचानक त्याच्या बाजूने गेली. त्याने मागे वळून पाहताच एक मोठी किंकाळी ऐकू आली. किंकाळी दुसऱ्या बाजूला ओकॉनेल आणि त्याचे साथीदार एका ठिकाणी पोहोचलेच होते. तेव्हा अचानक जमीन जोरदारपणे हादरू लागली. त्यांच्या समोरची माती फुगू लागली आणि एका क्षणात असंख्य कीटक बाहेर हे पाहून ते तिघेही भीतीने थरथर कापत होते. ते सर्वजण आपल्या पूर्ण ताकदीने पळाले, पण अचानक पळता पळता ते एकमेकांपासून वेगळे झाले. दरम्यान एव्हलिन चुकून एका गुप्त दरवाजात शिरली. तिथे तिची भेट अमेरिकन संघातील त्याच चष्मा घातलेल्या माणसाशी झाली. पण ती त्याच्या जवळ जाताच समोरचे दृश्य पाहून ती भयभीत झाली. तिने पाहिले की त्या माणसाचे डोळे आणि जीभ काढून इम्होतेपने स्वतःच्या शरीरावर लावले होते. हे पाहून एव्हलिन भीतीने मागे सरकली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इम्होतेपने तिच्यावर हल्ला केला नाही. उलट एव्हलिनला पाहताच त्याने मोठ्याने अनुसुनाचे नाव घेतले. त्याच वेळी ओकॉनेल तिथे आला. त्याने एव्हलिन का हात पकडताच इम्होतेप संतापला. पण मग ओकॉनेलने एका लहान बंदुकीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते दोघे पटकन बाहेर पळाले. पण ते दाराजवळ पोहोचताच काळ्या झगा घातलेल्या काही माणसांनी त्यांचा मार्ग अडवला. त्यांनी इशारा दिला की कोणत्याही मानवी शस्त्राने इम्होतेपला मारता येणार नाही. म्हणून ते म्हणाले, "जर तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल, तर ताबडतोब येथून निघून जा." हे काळ्या झगा घातलेले पुरुष फारोचे वंशज होते. मेद्जाय, ज्यांना इम्होतेपला जागे होण्यापासून रोखण्याचे काम सोपवले होते. पण मानवी लोभाने सर्व काही उद्ध्वस्त केले. दरम्यान बेनी रस्ता चुकला आणि एकटाच भटकू लागला. अचानक इम्होतेप त्याच्या मागे प्रकट झाला. हे पाहून बेनी भीतीने थरथर कापू लागला. आपला जीव वाचवण्यासाठी त्याने स्वतःजवळील लॉकेट्स बाहेर काढली आणि वेगवेगळ्या धर्माचे मंत्रोच्चार सुरू केले. जेव्हा त्याचा काही उपयोग झाला नाही, तेव्हा त्याने एकाच वेळी आपली सर्व लॉकेट्स बाहेर काढली. पण त्याचा इम्होतेपवर काहीही परिणाम झाला नाही. तो त्याला ठार मारणारच होता. तेवढ्यात त्याला एका मंत्रावरून जाणवले की बेनी त्याची खूप मोठी मदत करू शकतो आणि तो अचानक थांबला. त्यामुळे त्याने बेनीला खूप सारे सोने आणि नाणी देऊन आपला भागीदार बनवले. नंतर पुन्हा इम्होतेपच्या सांगण्यावरून बेनीने त्याला त्या चष्मा घातलेल्या माणसाकडे नेले. खरं तर स्वतःचे खरे शरीर पूर्णपणे परत मिळवण्यासाठी इम्होतेपला त्या 4 लोकांना शोधायचे होते, ज्यांनी ते पवित्र कलश चोरले होते, जेणेकरून तो त्यांचे रक्त पिऊन स्वतःला दुरुस्त करू शकेल. तो त्या चष्मा घातलेल्या माणसाला मारून मोकळा झाला आणि त्यानंतर अचानक शहरावर इजिप्तचे 10 भयंकर शाप कोसळले. आकाश अचानक काळे झाले आणि आगीचे गोळे पावसासारखे पडू लागले, ज्यामुळे संपूर्ण शहराला फटका बसला. ओकॉनेल एव्हलिनसोबत घाईघाईने जिना चढून त्या चष्मा घातलेल्या माणसाच्या खोलीत पोहोचला. पण तिथे पोहोचल्यावर असे दिसून आले की त्याचे शरीर आधीच कोरडे झाले असून त्याची ममी बनली होती. इम्होतेपने आपले काम पूर्ण केले होते. इम्होतेप पुन्हा त्यांच्या शेजारी येऊन उभा राहिला. त्याला त्याची शक्ती परत मिळत होती. तो पूर्णपणे जागे होताच त्याचे शरीर अत्यंत मजबूत झाले. पूर्ण शक्तीने ओकॉनेलने त्याच्यावर हल्ला केला. पण इम्होतेपचे कोणतेही नुकसान झाले नाही.
नंतर अचानक इम्होतेपने त्याला एका झटक्याने दूर फेकले, ज्यामुळे ओकॉनेल जमिनीवर पडला. यानंतर इम्होतेप हळूहळू एव्हलिनजवळ आला, जणू तो तिला चुंबन घेणार होता. पण त्याच क्षणी अचानक एक मांजर तिथे आली. मांजरीला पाहताच इम्होतेपचे संपूर्ण शरीर जोरदार वाऱ्याच्या वावटळीत बदलले आणि तो घाबरून तेथून पळून गेला. अशा प्रकारे एव्हलिन मृत्यूपासून थोडक्यात बचावली. यानंतर ओकॉनेल आणि त्याचे मित्र संग्रहालयात पोहोचले. त्यांना तिथे समजले की इम्होतेप मांजरीला पाहून यासाठी घाबरला, कारण प्राचीन इजिप्तमध्ये मांजर ही अंडरवर्ल्डची रक्षक मानली जाते आणि तिची उपस्थिती त्याच्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. पण मांजर तोपर्यंतच त्याला थांबवू शकत होती, जोपर्यंत तो पूर्ण शक्ती प्राप्त करत नाही. आणि ही शक्ती त्याला तेव्हाच मिळेल, जेव्हा तो त्या सर्व लोकांचे रक्त आणि शरीर शोषून घेईल, ज्यांच्याकडे ते पवित्र कलश आहेत. यानंतर त्याचा एकच उद्देश उरणार होता, तो म्हणजे अनुसुनाला पुन्हा जिवंत करणे. आणि त्यासाठी एव्हलिनची आधीच बळी म्हणून निवड झाली होती. इम्होतेपची शक्ती वाढल्यामुळे शहरात सर्वत्र अंधार पसरू लागला. दरम्यान ओकॉनेलची टीम लगेचच कृतीत उतरली आणि बाकीच्या अमेरिकनांना शोधू लागली, ज्यांनी पवित्र कलश आपल्याजवळ ठेवले होते. पण जेव्हा ते एका अमेरिकन माणसापर्यंत पोहोचतात, तेव्हाच तिथे अचानक एक किंकाळी ऐकू आली आणि इम्होतेपने त्या अमेरिकनचे सर्व रक्त शोषून घेतले. तो पवित्र कलशही त्याने आपल्या ताब्यात घेतला. अशा प्रकारे कलश चोरी करणाऱ्यांची एक-एक करून हत्या होऊ लागली. नंतर इम्होतेप वाळूच्या वावटळीचे रूप घेऊन एव्हलिनच्या खोलीत पोहोचला आणि तिच्यावर ताबा मिळवला. तो तिला किस करणार तितक्यात ओकॉनेल तिथे एक मांजर घेऊन आला. मांजर पाहताच इम्होतेप पुन्हा वाळूच्या वादळात रूपांतरित झाला आणि खिडकीतून निसटला. तर एव्हलिन कशीतरी वाचली. आता सर्वांना समजले होते की इम्होतेपला थांबवणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी त्याला नष्ट करण्यासाठी संग्रहालयात जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांना एक प्राचीन दगडी पाटी सापडली, जी सामान्य लोकांना न समजणाऱ्या भाषेत लिहिलेली होती. पण एव्हलिनला ती भाषा समजत होती. म्हणून ती पुढे आली आणि तिने तो मजकूर काळजीपूर्वक वाचला, ज्यात असे लिहिले होते की ज्याप्रमाणे ब्लॅक बुकमधील पहिला मंत्र म्हटल्याने इम्होतेप जागा झाला होता, त्याचप्रमाणे हमनाप्त्रामध्ये लपवलेल्या गोल्डन बुकमधील पहिला मंत्र म्हटल्यास इम्होतेपला पुन्हा त्याच्या कबरीत कैद केले जाईल. इम्होतेपला नष्ट करण्याचा मार्ग सापडताच एक मोठा जमाव अचानक इम्होतेपचे नाव ओरडत संग्रहालयाच्या देशाने धावू लागला. वास्तविक पाहता इम्होतेपने काळ्या जादूने संपूर्ण जमावाला नियंत्रित केले होते आणि आता तो थेट संग्रहालयावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. हे पाहून जोनाथन ताबडतोब गाडीकडे धावला आणि अनियंत्रित जमाव जवळ येऊ लागताच ओकॉनेल आणि इतर जण पटकन गाडीत बसून पळून गेले. पण मध्येच जमावाने वेड्यासारखा गाडीवर हल्ला केला आणि त्यांना चारी बाजूंनी घेरले. अचानक जमावाने एका अमेरिकन माणसाला जमिनीवर ओढले. त्याच क्षणी इम्होतेप जमावातून बाहेर आला आणि एका क्षणात शेवटचा पवित्र कलश धरलेल्या माणसाचे रक्त शोषून त्याने आपली पूर्ण शक्ती परत मिळवली. दरम्यान ओकॉनेलच्या टीमलाही घेरले गेले होते आणि सुटकेचा कोण. इम्होतेपने एव्हलिन समोर एक अट ठेवली. जर ती त्याच्यासोबत आली तर तो तिच्या साथीदारांना सोडून देईल. दुसरा कोणताही पर्याय न दिसल्याने एव्हलिन त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. पण निघण्यापूर्वी इम्होतेपने आपले वचन मोडले आणि बाकी सर्वांना ठार मारण्याचा आदेश दिला. सुटकेचा कोणताही मार्ग शिल्लक नसल्याने ओकॉनेलने हुशारीने खालील मॅनहोलचे झाकण उघडले आणि सर्वांना सोबत घेऊन पटकन गटारात उडी मारली. दरम्यान संग्रहालयाचा व्यवस्थापक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना उन्मत्त जमावाच्या हातून मारला गेला. ओकॉनेल आणि इतरांना आता समजले होते की इम्होतेप अनुसुनाला पुनरुज्जीवित करण्यासाठी थेट हमनाप्राकडे जाईल. एव्हलिनला वाचवण्यासाठी ते तात्काळ गिझा एअरबेसकडे धावले आणि तिथे त्यांना त्यांची जुनी मैत्रीण, लढाऊ वैमानिक विन्स्टन भेटला. विन्स्टनने जराही विलंब न लावता त्यांच्या मोहिमेत सामील होण्याचा निर्णय मिळाला आणि सर्वांना विमानाने हमनाप्त्रा येथे नेले. मात्र विमानात जागा मर्यादित असल्यामुळे जोनाथन आणि मेकजाय टीम लीडरला त्यांना विमानाच्या पंखांना बांधावे लागले. विमान हमनाप्त्रा पोहोचताच इम्होतेपची त्यांच्यावर नजर पडली. त्यांना थांबवण्यासाठी त्याने आपले दोन्ही हात वर केले आणि आपल्या पूर्ण ताकदीने वाळवंट हादरवले, ज्यामुळे जमिनीवरून 100 मीटर उंच वाळूची भिंत वेगाने विमानाकडे झेपावली. विन्स्टनने शेवटचा प्रयत्न म्हणून त्या वाळूच्या वादळातून सुटण्यासाठी विमानाचा वेग कमाल मर्यादेपर्यंत वाढवला.
पण त्यावेळी ते इम्होतेपच्या सापळ्यात अडकले. इम्होतेपने आपले मोठे तोंड उघडले आणि एकाच झटक्यात विमानाला वाळूच्या वादळात वेढून टाकले. हे पाहून एव्हलिनने अचानक एक पाऊल पुढे टाकले आणि इम्होतेपचे चुंबन घेतले, ज्यामुळे क्षणभरासाठी त्याची जादू तुटली आणि वाळूचे वादळ अनियंत्रितपणे खाली उतरू लागले. त्याच वेळी एव्हलिनच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित उमटले, पण त्यानंतर विमानावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि ते वाळवंटात कोसळले. सुदैवाने त्याचा स्फोट झाला नाही आणि ते सर्वजण वाचले. मात्र विन्स्टन त्या अपघातातून वाचू शकला नाही आणि विमानासोबत वाळूत बुडाला. दरम्यान, इम्होतेप एव्हलिनसोबत आधीच गुहेत शिरला होता आणि त्याला माहीत होते की ओकॉनेलचे पथक नक्कीच त्यांचा पाठलाग करेल. म्हणून त्याने पवित्र कलशातील राख भिंतीवर फुकली आणि एक प्राचीन मंत्र म्हणायला सुरुवात केली. भिंतींच्या आत असलेल्या ममी अचानक जागे झाल्या आणि इम्होतेपच्या आज्ञेनुसार त्यांनी ओकॉनेलच्या पथकाचा पाठलाग सुरू केला. त्याच वेळी ओकॉनेल आणि इतर आत शिरले आणि ममींनी त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्या गोंधळात त्यांना एक मोठी मूर्ती सापडली, जिच्या खाली सोन्याचे पुस्तक गोल्डन बुक असलेली पेटी होती. मागून येणाऱ्या ममींना थांबवण्यासाठी ओकॉनेलने एक बॉम्बस्फोट घडवला, ज्यामुळे अनेक ममींचे तुकडे-तुकडे झाले आणि एक मार्ग बंद झाला. जेव्हा त्यांना वाटले की त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, तेव्हा अचानक अनेक ममी एक-एक करून पुन्हा बाहेर येऊ लागल्या. त्यांच्या सरदाराने एकट्याने ममीशी लढून त्यांना थांबवले आणि त्याच क्षणी ओकॉनेल आणि जोनाथनने पेटीतून सोन्याचे पुस्तक काढले. पण चावी अजूनही इम्होतेपकडेच होती. जब एव्हलिनला शुद्ध आली, तेव्हा तिने अनुसुनाचा मृतदेह तिच्या अगदी शेजारी पडलेला पाहिला. तात्काळ इम्होतेपने तिला पूर्णपणे पुनरुज्जीवित करण्यासाठी प्राचीन विधी सुरू केला. काही क्षणांतच तोच दुष्ट आत्मा काळ्या पाण्यातून बाहेर आला आणि अनुसुनाच्या शरीरात प्रवेश केला. आता तिला पूर्णपणे पुनरुज्जीवित करण्यासाठी एव्हलिनचा बळी देणे आवश्यक होते. पण जसा इम्होतेप आपल्या सुरीने वार करणार होता, तसाच जोनाथन ते सुवर्ण पुस्तक घेऊन तिथे पोहोचला. त्याला पाहताच इम्होतेप घाबरला आणि ते पुस्तक घेण्यासाठी लगेच त्याच्या दिशेने धावला. या संधीचा फायदा घेऊन ओकॉनेलने आपल्या तलवारीने एव्हलिनच्या साखळ्या कापल्या. हे पाहून सर्व बाजूंनी ममींनी रक्तपिपासू जनावरांप्रमाणे त्यांच्यावर हल्ला केला. पण ओकॉनेलने न घाबरता आपल्या तलवारीने त्यांना परतवून लावले. दरम्यान एव्हलिन एका मृत्यूच्या सापळ्यात पूर्णपणे अडकली होती. पुनरुज्जीवित झाल्यावर अनुसुना वेडी झाली होती आणि एव्हलिनला ठार मारण्याच्या निर्धाराने तिच्या मागे लागली होती. आता सर्व आशा जोनाथनवर अवलंबून होती, ज्याच्याकडे या सर्व ममींना थांबवू शकणारे पुस्तक होते. जोनाथनला त्या प्राचीन भाषेचे मर्यादित ज्ञान असले तरी अगदी शेवटच्या क्षणी एव्हलिनच्या मदतीने तो योग्य मंत्रापर्यंत पोहोचला आणि ममींना थांबवणारे शब्द उच्चारले. थांबा. मंत्र पूर्ण होताच सर्व रक्षक अचानक थांबले आणि पुन्हा सरळ उभे राहिले. जोनाथनने ताबडतोब रक्षकांना अनुसुनाला ठार मारण्याचा आदेश दिला. हे ऐकून इम्होतेप संतापला आणि वेगाने जोनाथनच्या दिशेने पुढे सरकला. मात्र तोपर्यंत रक्षकांनी अनुसुनाला पूर्णपणे ठार मारले होते आणि हे पाहून इम्होतेप आणखीनच संतापला. रागाच्या भरात त्याने पुढे झेप घेतली आणि जोनाथनचा गळा पकडला. पण तो त्याला ठार मारणारच होता. तेवढ्यात ओकॉनेलने ऐनवेळी वार करून त्याचा एक हात तोडला आणि डाव पूर्णपणे पालटून टाकल. मग इम्होतेपने पटकन आपले लक्ष बदलले आणि ओकॉनेलवर हल्ला केला. त्याच वेळी जोनाथनने संधी साधून शांतपणे ती किल्ली मिळवली, जी सर्व काही बदलू शकत होती. ती किल्ली सापडल्यावर एव्हलिनने सोन्याचे पुस्तक उघडले आणि इम्होतेपचा नाश करणारा मंत्र म्हणायला सुरुवात केली. उसी क्षण आत्म्यांचा एक रथ वरून खाली उतरला आणि एकाच फटक्यात इम्होतेपच्या सर्व शक्ती काढून घेतल्या. त्याचे फक्त एक अशक्त मानवी शरीर शिल्लक राहिले होते. मग तो रागाने त्या तिघांच्या दिशेने धावला. पण जसा ओकॉनेलने वार केला, तशी त्याची तलवार त्याच्या शरीरातून आरपार गेली. जखमी इम्होतेप मागे अडखळला आणि थेट काळ्या पाण्यात पडला, जिथे अंधारमय शक्तींनी त्याला एका क्षणात घेऊन टाकले. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाच होता. तेवढ्यात अवशेषांमधील दगडी दरवाजे अचानक थरथरू लागले. लढाई दरम्यान लोभी बेनी खजिन्याच्या शोधात एकटाच आत खोलवर गेला होता आणि त्याने चुकून त्या ठिकाणची डेंजर सिस्टीम धोका प्रणाली कार्यान्वित केली होती, ज्यामुळे ते प्रचंड दगडी दरवाजे हळूहळू बंद होऊ लागले आणि परिस्थिती आणखी धोकादायक बनली. अखेरीस
बेनी त्याच सोन्याच्या खजिन्यात आणि भयंकर शापात कायमचा अडकला आणि मारला गेला. दरम्यान, ओकॉनेल आणि त्याच्या साथीदारांनी सर्व शक्तीनिशी तिथून जिवंत निसटण्यात यश मिळवले. मग ते तिघे सोन्याने भरलेली पिशवी घेऊन उंटावर स्वार झाले आणि शहराच्या दिशेने निघाले. येथे द मम्मीचा पहिला भाग समाप्त होतो. तसे जर तुम्हाला दुसऱ्या भागाबद्दल पार्ट 2 स्पष्टीकरण हवे असेल, तर कृपया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.